सरकारचा शिष्टमंडळ चर्चेसाठी मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार। शिंदे समितीचे माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंसोबत चर्चा करणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत काय तोडगा निघणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ओबीसीतून मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम, तर मराठ्यांच्या संयमांचा अंत पाहू नका, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, मराठा आणि कुणबी एकच, सरकारने मागण्यांची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी। ओबीसी आरक्षण काढून आम्हाला द्या असं म्हणत नाही, कोणीही संभ्रम निर्माण करून राज्य अस्थिर करू नये, मनोज जरांगे यांचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतली। शिंदे आणि शहांमध्ये तासभर बैठक झाल्याची माहिती। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदे देऊ शकतील। जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदे देऊ शकतात। राज ठाकरेंचा नेमका रोख कोणाकडे हा प्रश्न। फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांसह जरांगेंची भेट घ्यावी, त्यातून काही मार्ग काढता येईल, संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला। तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत, राऊतांचा आरोप। अमित शहांनी गणपतीला भेटण्याआधी मराठा आंदोलकांना भेटलं पाहिजे। फडणवीसांनी शहांना आंदोलकांसमोर न्यायला पाहिजे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। 72% आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर घटनेत बदल करता येऊ शकतं, अहिल्यानगरमधील कार्यक्रमात शरद पवारांचं विधान। राधाकृष्ण विखेंच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भाजप नेत्यांसोबत बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। डीएमसी समोरील वाहतूक सुरळीत, पोलिसांनी रस्ता मोकळा केला। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त। मराठा आंदोलक एकत्र जमल्यानं रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी होती। मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाणी। सोयीसुविधा देणं महापालिकेचं काम। मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केल्यास बीएमसी आयुक्तांना सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा। आपल्या खांद्यावरचं ढेकूण झटकण्याचं काम फडणवीसांनी केलं, राऊतांची टीका। तर राऊत आंदोलन करताना ढेकूण म्हणाले, मराठा आंदोलक ढेकूण नसून संघर्ष योद्धे आहेत, नवनाथ बन यांचा पलटवार। जरांगेंच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी मराठा आंदोलकांचं मुंडण आंदोलन। कालपासून आंदोलन सुरू केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक व्हायला सुरुवात। बीएमसी मुख्यालयासमोर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। घोषणाबाजी करत एक मराठा आंदोलक थेट सिग्नलच्या पोलवरच चढला। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने। वाशी टोलनाक्यावर मराठा आंदोलकांच्या वाहनांची मोठी रांग। नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक, आंदोलकांनी रस्ता अडवला। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर जकात नाक्यावर वाहतूक कोंडी। मराठा आंदोलनाचा रस्ता वाहतुकीवर परिणाम। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने येत असल्याने झाली वाहतूक कोंडी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा। मराठा आंदोलनावर अभिनेता रितेश देशमुख यांची सोशल मीडियावर पोस्ट। राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण। नागपूरच्या संविधान चौकात आजपासून साखळी उपोषण सुरू। बबनराव तायवाडे, भाजप आमदार आशिष देशमुखांसह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित। मराठा आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी। मराठा आंदोलकांसाठी बीडच्या पाटोद्यातून रसद दाखल। पिंपळवाडी येथून मुंबईतील मराठा बांधवांसाठी 40 ते 50 हजार भाकरीची सोय। मराठा आरक्षण आंदोलनात लासलगाव येथील मुस्लिम समाजातील महिलांनी हातभार लावला। शेकडो भाकऱ्या तयार करून मराठा मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलंय। साताऱ्याच्या दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चाकडून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं। शालेय गणवेशात विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले। राज ठाकरे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी जोमानं काम करण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। बिहारमध्ये राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा आज अखेरचा दिवस। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आज यात्रेत सहभागी होणार। 1 सप्टेंबरला पटण्याच्या गांधी मैदानापासून आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत पायी मार्च। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाने अमित शहांकडून बाप्पाचं दर्शन। सपत्नीक गणरायाची आरती करत मनोभावे पूजा।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। दर्शनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित। एकनाथ खडसेंनी जळगावच्या अमळनेरमधील जगप्रसिद्ध मंगळग्रह देवतेचं दर्शन घेतलं। खडसेंच्या हस्ते मंगळग्रह मंदिर येथे विधिवत पूजा आणि आरती संपन्न। कोकणात गणेशोत्सवाची धूम। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत घुमतात भजनाचे स्वर। भजनाचे स्वर घराघरात घुमू लागल्याने कोकणातील वातावरण सध्या भक्तिमय झालंय। भंडाऱ्यातील गणेशपूरच्या राजाची 49 वर्षांची परंपरा। मंडळाने आकर्षक सजावटीसह तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारली। मंडळाकडून सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देण्यात आलाय। करमाळामधील कुंभेजमध्ये एक गाव एक गणपती या उपक्रमातून सामाजिक संदेश मंडळाने बाप्पासाठी साकारला। सार्वजनिक वाचनालयाचा देखावा। देखाव्याच्या माध्यमातून मोबाईलचा वापर टाळून वाचन संस्कृतीला चालना देण्याचा दिला संदेश। माजी खासदार विनायक राऊत मालवण तळगाव येथील निवासांनी भजनात दंग। राऊतांच्या घरी 11 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो। वाशिमच्या श्री महालक्ष्मी गणेश मंडळानं साकारला स्वराज्यातील 12 गड किल्ल्यांचा देखावा। जागतिक वारसा यादीत समावेश केल्यानंतर नागरिकांना अनुभवता येतोय देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण पराक्रमाचा इतिहास। हास्यजत्रा फेम हास्य कलाकार प्रभाकर मोरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवाची धूम। चिपळूण तालुक्यातील वहाळ गावातील मोरेवाडीत आहे मोरे यांचं घर। मोरेंचा मित्रपरिवारही गणेशोत्सवात सहभागी। धुळ्यातील अग्रवाल नगरमध्ये अग्रेसर चौक मित्रमंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव। मंडळाने साकारली टिश्यू पेपर आणि मुलतानी मातीची 19 फुटी गणपती मूर्ती। या पर्यावरणपूरक गणरायाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वेलसर येथील ऐतिहासिक स्मारकाची मोजणी। शिवकालीन घुमटेश्वर समाधी मंदिर 1-2 समाधी चोपाळ स्मृती विरगळीची पुरातत्व विभागाकडून पाहणी तर शासकीय मोजणी करून हद्द कायम करण्याबाबत तहसीलदारांना पत्र।